Audio Jungle. Audio Jungle. सर्व पालकांना माझा नमस्कार. मुलांच्या करिअरचा विचार करताय ना, करायलाच पाहिजे. आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय आहे द्रोणाचार्य अकॅडमीच का. अलीकडच्या काळामध्ये बहुतांशी पालक आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अकॅडमी किंवा कोचिंग क्लासेसचा विचार करताना दिसतात. याकरताच ते आपल्या पाल्यासाठी एक छान अकॅडमी शोधत असतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये चांगली अकॅडमी शोधताना बऱ्यापैकी पालकांचा गोंधळ उडालेला दिसतो. कारण काही चुकीच्या गोष्टी ऐकून बघून विशिष्ट अकॅडमीकडे पालक आकर्षित होतात. परंतु पुढे जाऊन याच आकर्षणामुळे पालक किंवा विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होताना दिसतो. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी द्रोणाचार्य अकॅडमी कशी योग्य आहे याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत द्रोणाचार्य अकॅडमीचे डायरेक्टर व शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अतुल सर. सर नमस्कार. नमस्कार. द्रोणाचार्य अकॅडमीच का या पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत. सर, आजच्या पॉडकास्टचा पहिला प्रश्न असा आहे की मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये आपण 13 वर्ष काम करत आहात. आता तुम्ही बारामतीमध्ये आला आहात, या मागचा हेतू काय बरं? मी माझ्या करिअरची सुरुवात मुंबईमधून केली. मला आत्तापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही यश मिळालेलं आहे ते सर्व यश मला मुंबईमधून मिळालेलं आहे. जरी मुंबई माझी कर्मभूमी असली तरी बारामती ही माझी जन्मभूमी आहे. आणि असं म्हणतात ना की आपण आपल्या जन्मभूमीचं काहीतरी देणं लागतं. याच भावनेतून मी माझ्या ग्रामीण भागातील मुलांना उत्तम दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून द्रोणाचार्य अकॅडमीची दुसरी शाखा बारामतीमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे एकंदरच आता असं दिसतंय की मुंबईची जी स्टँडर्ड आणि क्वालिटी आहे ती बारामतीतल्या विद्यार्थी किंवा लोकांना मिळणार 100%. कारण बारामतीमधील विद्यार्थ्यांना आता पुण्याला किंवा मुंबईला जायची गरज नाही. त्यांना आता मुंबईचं स्टँडर्ड असेल, मुंबईची क्वालिटी असेल ती आपल्या बारामतीमध्ये बसूनच मिळणार आहे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही द्रोणाचार्य अकॅडमीचे डायरेक्टर आहात. तुमचा अकॅडमी मधला एकंदर रोल काय आहे? मी जरी अकॅडमीचा डायरेक्टर असलो तरी मी एसी केबिन मध्ये बसून काम करणारा डायरेक्टर नाहीये. मी माझं संपूर्ण आयुष्य या शिक्षण क्षेत्रामध्ये वाहिलेलं आहे किंवा मी स्वतःला शिक्षण क्षेत्रामध्ये वाहून घेतलेलं आहे. मला विद्यार्थ्यांमध्ये राहायला आवडतं, त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायला आवडतं, त्यांचे प्रॉब्लेम सोडवायला मला आवडतं. कारण पालकांनी मोठ्या विश्वासाने त्यांची मुलं आमच्या हातामध्ये दिलेली असतात. मग त्या प्रत्येक मुलाला घडवणं, त्या मुलाला न्याय देणं हाच माझा अकॅडमी मधला मेन रोल आहे. की आपल्या अकॅडमीमध्ये जे काही विद्यार्थी ऍडमिशन घेतात ते विद्यार्थी घडले पाहिजे, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही रात्रंदिवस आम्ही राबत असतो आणि हाच माझा अकॅडमी मधला रोल आहे असं मला वाटतं. म्हणजे बारामतीकरांना आता फक्त उच्च विद्याभूषितच नव्हे तर डायरेक्ट विद्यार्थ्यांना मिळणारा डायरेक्टर भेटणार. खरोखर आहे. कारण विद्यार्थ्यांची किंवा पालकांचे जर काही प्रॉब्लेम असतील तर ते डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. कारण डायरेक्टर हा मुळातच विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या पालकांसाठी असतो. आणि जर डायरेक्टर म्हणून जर आपण त्यांना वेळ देऊ शकत नसेल तर मग आपला उपयोग काय? म्हणजे हा एक मोठा प्रश्न आहे की मग आपला उपयोग काय, म्हणजे आपण दिवसभर मग नक्की करायचं. तर विद्यार्थ्यांना वेळ दिला पाहिजे, पालकांना वेळ दिला पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजे. आणि बेसिकली याच गोष्टी मी करत असतो. सर, तुम्ही येण्यामागचा हेतू सांगितलात, तुमचा रोल सांगितलात. आता सगळ्यात महत्वाचा जो पार्ट असतो की अकॅडमीतला टीचर, त्या टीचर्स बद्दल काय बोलाल? अकॅडमीमध्ये आम्ही ज्या काही पॉलिसी बनवतो त्या पॉलिसी खाली डिप्लॉय करण्याचं काम माझे टीचर करत असतात. तर मागील 1 वर्षामध्ये द्रोणाचार्य अकॅडमीला बारामतीमध्ये जी काही ओळख प्राप्त झालेली आहे त्या ओळख प्राप्त होण्यामध्ये माझ्या टीचरचा किंवा त्यांच्या टीचिंगचा हा मोलाचा वाटा आहे. द्रोणाचार्य अकॅडमीचे बरेचसे टीचर हे IITN NITN इंजिनियर्स आहेत. काही टीचर्स हे डॉक्टर आहेत. हे सगळे टीचर हायली क्वालिफाईड आहेत. हे टीचर सगळे हायली एज्युकेटेड आहेत, हायली एक्सपिरियन्स्ड आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यांचं टीचिंग नंबर 1 आहे. हे सगळेच्या सगळे टीचर मुलांच्या पर्सनल लेवलवरती जाऊन त्यांना शिकवत असतात, त्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे ती ढ मुलांची बॅच वेगळी, मध्यम मुलांची बॅच वेगळी आणि हुशार मुलांची बॅच वेगळी, असा कोणताही कॉन्सेप्ट द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये नाहीये. आमच्याकडचा प्रत्येक टीचर ह्या प्रत्येक मुलाला घडवण्याच्या दृष्टीने त्याच्यावरती काम करत असतो. आणि सगळे असंच आम्ही कल्चर इथे तयार केलेलं आहे की येणारा प्रत्येक विद्यार्थी
हा टीचरच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊ शकला पाहिजे किंवा प्रत्येक टीचर हा मुलांपर्यंत पोहोचू शकला पाहिजे. याच्यातूनच विद्यार्थी घडू शकतात. म्हणजे मुलांमधलं आणि टीचर मधलं जे अंतर आहे ते तुम्ही बऱ्यापैकी कमी केलेलं दिसतंय. स्टुडंट लिमिटेड असतील तर टीचरला मुलांपर्यंत पोहोचणं सोपं होऊन जातं आणि आम्ही बेसिकली याच गोष्टींवरती काम करतो. सर, आता टीचर्स बद्दल जसं तुम्ही बोलला, आता ज्या गोष्टीसाठी मुलं येतात त्या आहेत जेई नीटच्या एक्झाम. आता ह्या जेई नीटच्या एक्झामचा जर विचार केला आपण तर ही नॅशनल लेवलच्या एक्झाम आहेत, टफ आहेत, कॉम्पिटिशन ही खूप मोठं आहे. मग द्रोणाचार्य अकॅडमी असे कोणते कोणते कार्यक्रम इथं राबवते? मी 6वीचे फक्त 25 ऍडमिशन घेतो, 7वीचे 25 ऍडमिशन घेतो, 8वी 9वी आणि 10वी यांचे मी फक्त 30 ऍडमिशन घेतो आणि 11वी जेईचे मी फक्त 40 घेतो आणि 11वी जेईचे मी 40 घेतो आणि 11वी नीटचे मी 40 ऍडमिशन घेतो. म्हणजे आमच्याकडे ऍडमिशन्स हे लिमिटेड आहेत आणि लिमिटेड ऍडमिशन्स वरतीच माझी टीचिंग आणि नॉन टीचिंग टीम काम करत असते. तर म्हणजे ते 400-500 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करून घ्यायचं, मग त्याच्या 10 बॅचेस बनवायच्या, मग एका बॅचमध्ये 80, 100, 125 मुलं टाकायचे. हे असं करून रिझल्ट कधीच येत नाही. समजा या गर्दीतून एखादा रिझल्ट आलाच तर त्याचं संपूर्ण क्रेडिट हे त्या विद्यार्थ्याला जातं, त्याच्या मेहनतीला जातं, त्याच्या डेडिकेशनला जातं आणि त्याच्या हुशारीला जातं. कारण एक टीचर म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे लिमिटेड स्टुडंट असतील तर तुम्हाला घडवणं सोपं जातं आणि जेव्हा हा आकडा वाढत जातो तेव्हा मुलांवरती काम करणं फार अवघड होतं आणि एकदा काम करणं अवघड झालं की रिझल्ट काढणंही अवघड होतं. त्याच्यामुळे द्रोणाचार्य अकॅडमीचा रिझल्ट काढण्याचा फंडा एकदम क्लिअर आहे आणि एकदम सिंपल आहे की लिमिटेड ऍडमिशन घ्या, त्याच्या छोट्या बॅचेस बनवा आणि मुलांवरती पर्सनल अटेन्शन द्या. या सर्व गोष्टीतून 100% रिझल्ट येतो. म्हणजे तुमच्या बोलण्यावरून असं दिसतंय की लिमिटेड मुलं घेऊन रिझल्ट काढणं हा अकॅडमीचा फंडा आहे. हीच अकॅडमीची ऍक्च्युली ओळख आहे की आम्ही लिमिटेड ऍडमिशन घेतो, छोट्या बॅचेस बनवतो आणि पर्सनली मुलांवरती लक्ष देतो. म्हणूनच पालकांना द्रोणाचार्य अकॅडमी आवडते. सर, आता पुढे जाऊन थोडं वेगळं विचारतोय की प्रत्येक अकॅडमी असेल किंवा शिक्षण संस्था असतील शिकवण्याचं तर काम करतच असतात, परंतु द्रोणाचार्य अकॅडमी शिक्षणाव्यतिरिक्त कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी राबवते अकॅडमीमध्ये? शिक्षणाबरोबर संस्कार आणि विज्ञानाबरोबर अध्यात्म हा द्रोणाचार्य अकॅडमीचा मूळ पाया आहे. म्हणजे शिक्षणाने मुलं सुशिक्षित होऊ शकतात, पण त्यांना सुसंस्कृत बनवायचं असेल तर त्यांना संस्कारांची गरज आहे. आपली पिढी विज्ञानाने सुखी झाली, पण याच पिढीला जर समाधानी करायचं असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही. याच सगळ्या गोष्टींची आम्ही सांगड घालून विद्यार्थ्यांना घडवतोय. म्हणजे शिक्षणाबरोबर संस्कार असेल किंवा विज्ञानाबरोबर अध्यात्म असेल तर हे द्रोणाचार्य अकॅडमीचा मूळ पाया आहे. याचबरोबर द्रोणाचार्य अकॅडमी मुलांच्या मेंटल फिटनेससाठी काम करत असते. म्हणजे मुलांचा मेंटल फिटनेस वाढावा म्हणून द्रोणाचार्य अकॅडमी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राबवत असते. मग त्याच्यामध्ये प्रार्थना असेल, प्रतिज्ञा असेल, योगा असेल, मेडिटेशन असेल, या सर्व ऍक्टिव्हिटी द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये फार सिरियसली कंडक्ट केल्या जातात. याच्यातून मुलांचा मेंटल फिटनेस वाढवण्यासाठी आम्हाला मदत होते. तसेच पुढे जाऊन मुलांच्या फिजिकल फिटनेसवरती आम्ही काम करतो. आम्ही आमच्या अकॅडमीमध्ये मोबाईलवरती संपूर्ण बंदी आणून मुलांना आम्ही मैदानी खेळाकडे घेऊन चाललेलो आहोत आणि याच्यातूनच मुलं आम्ही फिजिकली फिट करतोय. तर शिक्षणाबरोबर संस्कार असेल, विज्ञानाबरोबर अध्यात्म असेल, मेंटल फिटनेस असेल किंवा फिजिकल फिटनेस असेल, या सर्व ऍक्टिव्हिटी द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त राबवल्या जातात. म्हणजे द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यावर 360 अँगल मध्ये काम केलं जातं. येस, आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना 360 डिग्रीमध्ये घडवणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी फक्त अभ्यासामध्ये हुशार असून चालणार नाही. कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर विद्यार्थी हा सगळ्या बाजूने तो स्ट्रॉंग झाला पाहिजे, तरच तो जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकेल आणि त्याच अँगलने आपण विद्यार्थ्यांवरती काम करतोय. सर, पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे की हा बिझनेस पुढे जाऊन एक्सपांड करण्याचा तुम्ही काय विचार केलेला आहे का? मुळातच अकॅडमी हा काही बिझनेस नाहीये आणि मी कोणता बिझनेसमॅन नाहीये. मी एक सिंपल साधा एज्युकेशनलिस्ट आहे ज्याने स्वतःचं आयुष्य या शिक्षण क्षेत्रामध्ये वाहून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मला जोपर्यंत खात्री होत नाही की माझ्याकडे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मी न्याय देऊ शकेन,
तोपर्यंत मी एक्सपान्शनचा कोणताही विचार करत नाही. हा, जेव्हा मला कॉन्फिडन्स येईल की आता मी विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतो, तेव्हा मी डेफिनेटली एक्सपान्शनचा विचार करेन. पण माझ्याकडे आलेला प्रत्येक विद्यार्थी हा आनंदी राहिला पाहिजे, त्याने अभ्यास केला पाहिजे, त्याचा रिझल्ट निघाला पाहिजे. या सर्व गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा कुठे आपण पुढे जाऊन एक्सपान्शनचा विचार करतो. म्हणजे आधी विद्यार्थ्यांचं करिअर आणि नंतर बाकी सगळं. बर. सर, पुढचा प्रश्न असा आहे की द्रोणाचार्य अकॅडमीच्या बऱ्याच अकॅडमी आता ऍक्टिव्हिटी फॉलो करताना दिसतात. ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? जर द्रोणाचार्य अकॅडमीच्या ऍक्टिव्हिटी इतर अकॅडमीकडून फॉलो केल्या जात असतील तर ही खरं तर आनंदाची गोष्ट आहे. कारण या ऍक्टिव्हिटी राबवून जर त्यांचे विद्यार्थी घडणार असतील तर मला आनंद आहे. कारण शेवटी विद्यार्थी त्यांचे असू द्या किंवा द्रोणाचार्य अकॅडमीचे असू द्या, हे विद्यार्थी घडले तर देश पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टींकडे फार पॉझिटिव्हली बघतोय की जर समजा ह्या ऍक्टिव्हिटी फॉलो होत असतील तर थोडी आनंदाचीच गोष्ट आहे किंवा थोडी अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. पण तुम्हाला एक गोष्ट मी खात्रीने सांगतो की द्रोणाचार्य अकॅडमीची जी काही शिक्षण पद्धत आहे, ती शिक्षण पद्धत येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी ठरेल. आणि मी हे फार गांभीर्याने बोलतोय कारण द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये आता ज्या काही ऍक्टिव्हिटी राबवल्या जातात त्या ऍक्टिव्हिटीमधून आम्हाला जे काही रिझल्ट मिळत आहेत, जे काही मुलांमध्ये आम्हाला चेंजेस दिसत आहेत, ते खूप ड्रास्टिक चेंजेस आहेत. आणि मला असं वाटतं की हे चेंजेस किंवा मुलांमध्ये हे काही जे पॉझिटिव्ह चेंज होत आहेत, हे चेंज मुलांना घडवण्यामध्ये आणि अल्टिमेटली देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरतील. म्हणून द्रोणाचार्य अकॅडमीच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या फक्त बारामती किंवा पनवेलपुरत्या लिमिटेड राहणार नाही, तर ते मला असं वाटतंय की देशभर त्या ऍक्टिव्हिटी हळूहळू राबवल्या जातील. सर, थोडासा लोकांच्या मनामधला प्रश्न विचारतो. सगळ्यांना वाटत असतं असं की तुम्ही घडवलेल्या जुन्या विद्यार्थ्यांचा काही कॉल येतो का की तुम्ही घडवल्यामुळे त्यांच्या आयुष्यात आता काय घडतंय वगैरे असं? बारामतीमध्ये तर आपण नवीन आहोत, आपल्याला बारामतीमध्ये आता 1.5 वर्ष झालेलं आहे. पण मागील 10, 12, 13 वर्षांपासून आपण पनवेलमध्ये काम करतोय. तेव्हा त्या अकॅडमीमध्ये माझे काही स्टुडंट पुढच्या शिक्षणासाठी फॉरेनला गेलेत. काही विद्यार्थी हे पुढे शिकण्यासाठी फॉरेनला गेलेत तर काही जॉबसाठी फॉरेनला गेलेले आहेत. जेव्हा या विद्यार्थ्यांशी आमचा फोनवरून स्पेशली व्हॉट्सअप थ्रू जेव्हा कॉन्टॅक्ट होतो तेव्हा हे विद्यार्थी एक वाक्य कॉमनली वापरतात आणि ते वाक्य आहे की सर, तुमच्यामुळे आम्ही घडलो. आणि हे जे एक वाक्य आहे ते आम्हाला सगळं काही देऊन जातं. म्हणजे आम्हाला जे काय लाईफमध्ये अचीव्ह करायचं होतं हे सगळं काय आम्हाला हे एका वाक्यातून मिळून जातं. त्याच्यामुळं ऑलरेडी मी या एक्सपिरियन्स मधून जातोय. खरं तर पनवेल हे मोठं शहर आहे, नवी मुंबईमध्ये येतं. तिथल्या मुलांकडून हे रिझल्ट मिळणं थोडं बट ऑब्वियस आहे. पण माझ्यासाठी मोठं चॅलेंज आहे ते बारामती सारख्या छोट्या शहरातून रिझल्ट काढणं. आणि बारामतीची ब्रांच ही माझी ड्रीम ब्रांच आहे आणि या ब्रांचवरती मी फार सिरियसली काम करतोय. कारण माझ्या जन्मभूमीमधली ही ब्रांच आहे आणि ह्या माझ्या जन्मभूमीतून सुद्धा किंवा या मातीतून सुद्धा काही विद्यार्थी फॉरेनला गेले पाहिजेत. ते विद्यार्थी घडले पाहिजेत शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी, पण ते फॉरेनला, परदेशापर्यंत पोहोचले पाहिजेत. याच्यासाठी बारामतीमध्ये मी आणि माझी पूर्ण टीम प्रामाणिकपणे काम करते आणि पनवेल सारखंच आम्ही बारामतीमध्ये सुद्धा ते यश 100% मिळवू याच्यामध्ये मला कोणतीही शंका वाटत नाही. सर, आजच्या पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. एवढे हायली क्वालिफाईड असून सुद्धा तुम्ही कोचिंग फील्ड निवडलं, या क्षेत्रातलं तुमचं अंतिम स्वप्न काय आहे? मला या बारामतीमधून किंवा मला पनवेलमधून किंवा या महाराष्ट्रातून असे विद्यार्थी घडवायचे की जे साता समुद्रापलीकडे जाऊन आपलं स्वतःच असेल, आपल्या आईवडिलांचं असेल, अकॅडमीचं असेल किंवा देशाचं असेल, नाव मोठं करतील. माझ्या अकॅडमीचा विद्यार्थी भारताच्या किंवा जगाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती गेला किंवा जगाच्या पाठीवरती कुठे जरी गेला तरी तो चमकला पाहिजे. हे एकमेव स्वप्न मी उराशी बाळगून या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि मला खात्री आहे की हे आमचं स्वप्न पार्शली म्हणजे पनवेल ब्रांचमध्ये पूर्ण झालेलंच आहे. पण बारामती सारख्या छोट्या शहरामधून सुद्धा शेतकऱ्याच्या घरामधली मुलं सुद्धा आम्ही फॉरेन पर्यंत पाठवू याबद्दल मला कुठलाही संशय नाहीये. आणि एक ना एक दिवस, एका दिवसामध्ये नाही पण एक दिवशी नक्की आम्हाला हे यश बारामतीमधून सुद्धा मिळालेलं असेल. खरंच सर, खूप छान वाटलं. तुम्ही जो विद्यार्थी मला आता सांगितला तो मला माझ्या डोळ्यासमोर दिसतो आहे.
सर, तुम्ही द्रोणाचार्य अकॅडमी बद्दल खरंच खूप छान माहिती सांगितली. एक आदर्श अकॅडमी कशी असावी याबद्दल नक्कीच विद्यार्थी आणि पालकांना आता माहिती मिळालेली असेल. जाता जाता सर्वांना एकच गोष्ट मी सांगेल की तुम्ही जर तुमच्या पाल्याचा आणि त्याच्या करिअरचा गांभीर्याने विचार करत असाल तर तुम्ही द्रोणाचार्य अकॅडमीला नक्की एकदा भेट द्या. सर, खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद. तीन, सर्वे नंबर 158, ऊर्जा भवन जवळ, बजाज शोरूमच्या पाठीमागे, भिगवण रोड, बारामती. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 77 209 30 201 आणि 77 68 930 201. आमच्या शाखा नवी मुंबई व बारामती.